राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी कार्यकारिणी बरखास्त झाली होती त्या संपूर्ण कार्यकारिणीने आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत ही कार्यकारिणी आहे, यामध्ये युवक कार्याध्यक्ष आहे, महानगराध्यक्ष आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा क्षेत्रप्रमुखसुद्धा युवक या ठिकाणी आहेत। आपण यांच्याशी बोलणार आहोत की यांनी आज अजित पवार गट सोडून शरद पवार गटात का प्रवेश केला। काय सांगाल दादा, तुम्ही काही दिवसांपूर्वी शरद पवार गट सोडून अजितदादांकडे गेले होते, मात्र आज तुम्ही तुमचा निर्णय बदलून पुन्हा शरद पवार गटाकडे आलेले आहेत, नेमकं काय कारण आहे? याचं नेमकी अशी भूमिका काय घ्यावी लागली तुम्हाला? आम्ही त्यावेळेस तिकडे गेलेलो होतो। माननीय अजितदादा जे की विकास पुरुष म्हणून ओळखले जातात, तर त्यांनी जो निर्णय घेतला की महाराष्ट्र राज्यातला विकास होईल, त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील लाभले। परंतु अनिल भाईदास पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस जळगावला आले असताना त्यांनी सांगितलं होतं की मी जळगावच्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक सोमवार देईल आणि मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील। परंतु आज विधानसभा संपावर गेली, सत्तेमध्ये राहून जवळपास 1 वर्षाच्या वर झाले, परंतु त्यांनी आजपर्यंत आम्हाला त्यांनी सोमवार सांगितला होता, परंतु 1 दिवससुद्धा आणि 1 ताससुद्धा दिलेला नाही। आजपर्यंत कुठल्याच कार्यकर्त्याच्या समस्या सोडवलेल्या नाही आहे, कुठलेच कामं केलेले नाही आहे। यावर सर्व जे पण आम्ही गेलेले युवक मंडळी होते ते नाराज होते आणि युवक मंडळी तर इतरही अजून पक्षामध्ये खूप नाराजगी आहे त्यांच्याबद्दल। अशा या बऱ्याचशा गोष्टीमुळे आम्ही सर्वचे सर्व स्वगृही परतलो आहोत। साहिल दादा, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गेले होते अजित पवार गटात, तेव्हा तुम्हाला शरद पवार गटांकडून सांगण्यात पण आलं होतं की तुम्ही लवकरच परत याल असं तुम्हाला सांगितलं होतं। तुम्ही संभ्रमसुद्धा झाले होते, तुम्हाला संभ्रम झाला होता की काय करायचं, तुम्ही अनेकांच्या विचारलंसुद्धा होता, मात्र आज तुम्ही प्रत्यक्ष खरोखर हा निर्णय घेतला आणि तुम्ही अजित पवार गटातून बाहेर पडले आणि आज शरद पवार गटात आलेले। काय नेमकं यामागचं कारण आहे? बघा, आम्ही पक्षामध्ये त्याकरता गेलो होतो की कार्यकर्त्यांचे आमचे जे मागे जे लोक आहेत त्यांचे काम व्हायला पाहिजे आणि आम्ही पदाधिकारी असून आमचे स्वतःचे काम नाही होत आहे, तर मग कार्यकर्त्यांचे काय काम होतील? काम नाही होत आहे, त्याकरता आम्ही पक्षातून बाहेर पडलो आहे आणि परत शरद पवार पक्षात आलेलो आहे। तुम्हाला असं वाटतं का तिकडे जाऊन तुमची चूक झाली होती? हो, चूक झाली होती, खरंच चूक झाली होती। तुम्हाला खरंच वाटतं का दादा, नेमकी काय चूक झाली तुमची? तिकडे गेले तुम्ही, चूक झाली असं वाटतं का तुम्हाला? आणि याचं खरोखर कारण म्हणजे अजूनही काही युवक आहे त्यांना बाहेर यायचं इकडे खूप आहे, युवक आहे, फादर बॉडीचे आहे, बरेचसे नाराजगी, काही भुसावळचे आहे, काही चोपड्याचे आहे, ज्यांची आता हळूहळू ज्याप्रमाणे आम्ही नाराजगी व्यक्त केली तर भविष्यामध्ये ते सुद्धा नाराजगी व्यक्त करतील। यात प्रमुख नेते पण आहेत का काही ते शरद पवार गटात येतील परत? नक्कीच येतील दादा, नक्कीच येतील। बऱ्याचशा मंडळींमध्ये नाराजगी आहे, ते सर्वचे सर्व परत येतील। तर हे होते आपल्यासोबत हे युवक कार्यकारिणी की जे अजित पवार गटात गेले होते। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना सोडून त्यांनी अजितदादांना साथ दिली होती, मात्र त्या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आमच्या बाजूने कुठलीही कामं होत नाही, साधा आम्हाला वेळही मिळत नाही, त्यामुळे मंत्री अनिल पाटलांविरुद्धची जी पक्षातली नाराजी आहे ती नाराजी यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती। काही दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते आणि आज सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी युवक कार्यकारिणी आहे त्यांनी आज सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे आणि अजूनही काही जे अस्वस्थ झालेले कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, प्रमुख नेत्यांचाही त्यामध्ये समावेश आहे, ते सुद्धा लवकरच शरद पवार यांच्याकडे परत येतील असा दावासुद्धा या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।